या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांना आपले कपडे काढूनच दर्शन घेता येते. घृष्णेश्वर अंतिम ज्योतिर्लिंग. अंतिम असण्याचा अर्थ समाप्त होणे असा होत नाही, तर पूर्ण होणे असाही होतो. आणि ह्याच पूर्णत्वाचा अनुभव येतो जेव्हा आपण पाऊल ठेवतो 12वे आणि अंतिम ज्योतिर्लिंग प्रभू घृष्णेश्वर महादेवाच्या चरणी. स्वागत आहे तुमचं भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आणि शेवटचं म्हणजे 12 नंबरचं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर महादेव मंदिरात. घृष्णेश्वर महादेव मंदिर संभाजीनगर पासून 30 किलोमीटर असून नाशिकहून 260 किलोमीटर अंतरावर आहे. येथे पोहोचायला मला रात्र झाली. जेवण घेतला आणि मुक्काम केला मंदिरासमोरच असलेल्या या कैलास लॉजवर. सकाळचे 5 वाजले. आता आपण सकाळची आरती होते 5:30ला, त्या आरती कव्हर करणार. आणि हा असा पद्धतीने रूम होता, तो नंतर मी टूर देणारच आहे. चला आरती करू पहिले आपण. अशा पद्धतीने बाहेर अजून अंधारच आहे. पहिले चहा घेऊ, समोरच मंदिर आहे, मग दर्शनाला जाऊ. आता आपण आलो आहोत मंदिराच्या मुख्य गेट जवळ. घृष्णेश्वरांचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि श्रद्धेने भरलेला आहे. पौराणिक कथेनुसार कुसुमा नावाची एक शिवभक्त होती. ती दररोज 101 शिवलिंग तयार करून या शिवालयात विसर्जित करत असत. तिच्या अटळ भक्तीमुळे भगवान शिव प्रकट झाले आणि तिच्या नावावरूनच येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग स्थापित झाले. मंदिरात पुरुषांना दर्शन घेताना अंगावरचे वस्त्रे काढून दर्शन घेण्यास सांगितले जाते. यामागे काही धार्मिक शास्त्रीय कारणे आहेत. असे मानले जाते की मंदिराच्या गाभाऱ्यात आणि शिवलिंगाभोवती प्रचंड प्रमाणात सकारात्मक आणि सात्विक ऊर्जा असते. कपडे या ऊर्जाच्या प्रवाहात अडथळा ठरू शकतात. ईश्वरासमोर जाताना कोणताही अहंकार नसावा. देवाच्या दारात सर्वजण समान आहेत आणि आपण पूर्णतः समर्पित आहोत. थोडक्यात काय तर भक्ती, नम्रता आणि ऊर्जा ग्रहण करणे ह्या उद्देशाने ही परंपरा आजही पाळली जाते. पहिल्यांदा शिवलिंगाला हात लावून दर्शन घेतलं. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे असं एक मंदिर आहे की आपल्याला शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेता येतं. इतिहासात हे मंदिर अनेक वेळा उद्ध्वस्त झाले, विशेषतः मुघल काळात. नंतर राणी अहिल्याबाई होळकर यांनी 18व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यांनी पुन्हा भव्य स्वरूप दिलं. सकाळी आल्यामुळे गर्दी कमी होती आणि दर्शन खूप छान झालं. मेन मंदिराच्या बाजूला सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. चला आपण तिथं दर्शन घेऊ. आता आपण आलो आहोत शिवालय तीर्थकुंडाजवळ. पुराण कथेनुसार हे तेच ठिकाण आहे जेथे भगवान शंकराची निश्चिम भक्त घुष्मा दररोज 101 पार्थिव शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करायचे आणि त्यानंतर या कुंडात त्याचे विसर्जन करायचे. जेव्हा घुष्मेच्या बहिणीने मच्छरापोटी तिच्या मुलाची हत्या केली तेव्हा घुष्मेने विचलित न होता आपल्या शिवपूजा सुरूच ठेवली. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकर या कुंडाच्या काठावर प्रकट झाले आणि त्यांनी घुष्मेच्या पुत्राला जिवंत केले. घुष्मेच्या विनंतीवरून महादेव तेथे घृष्णेश्वर रूपात कायमचे वास्तवात राहिले.
मंदिराच्या जवळ ते शिवालय सरोवर आहे. भक्त येथे आंघोळ करूनच मग मंदिराचं दर्शन घ्यायला जातात. 1730च्या सुमारास राणी अहिल्यादेवींनी संपूर्ण मंदिरासह या कुंडाचा भव्य जीर्णोद्धार केला. थोडक्यात काय तर हे कुंड म्हणजे केवळ पाण्याचा साठा नसून घुसमीची भक्ती आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वाचा एक जिवंत वारसा आहे. हे कुंड लाल पाषाणात असून कुंडाच्या चारही बाजूने खाली उतरण्यासाठी 56 कोरीव पायऱ्या आहेत, जे त्या काळातील स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. तुम्ही जर मुक्कामाला थांबले तर मंदिरासमोर भरपूर हॉटेल आणि लॉज आहेत, ज्यात 700 ते 1000 पर्यंत चांगले रूम मिळून जातील. शिवाय मंदिराचं भक्त निवास पण आहे, तिथंही तुम्ही राहू शकता. कसा वाटला घृष्णेश्वरचा व्हिडिओ?